नमस्कार. कोणतीही म्युझिक असो, कोणत्याही प्रकारची म्युझिक असो, तोंड म्युझिक असो या वाद्य म्युझिक असो या कोणतीही म्युझिक असो, ती एक प्रकारची कला आहे. ती एक प्रकारची कला आहे. ती एक अद्भुत अशी कला आहे. ती फक्त एखाद्यालाच अवगत असते. ती फक्त एखाद्यालाच अवगत असते. कितीतरी जणातून, कितीतरी लोकातून एखाद्यालाच ती अवगत असते. अशी ही कला एक उत्कृष्ट कला आहे. तोंड म्युझिक, तोंड संगीत, तोंडाने म्युझिक करण्याची कला ही काही वेगळीच असते. ही काही वेगळीच आहे. ही कला फार वेगळी आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि ही कला एखाद्यालाच असते. पण अज्ञान लोकांना ही समजत नाही. अडाणी लोकांना ही समजत नाही. त्यांना कलेचं ज्ञान नाही, कलेचं ज्ञान नसतं. एखाद्या पक्ष्याचा आवाज काढणे, शिट्टी वाजवणे, नाचणे, हसवणे, वाद्य वाजवणे, बासरी वाजवणे, गिटार वाजवणे, या तोंडाने संगीत करणे, ह्या अशा अनेक प्रकारच्या उत्कृष्ट कला आहेत. तोंड म्युझिक या तोंड संगीत ही एक अद्भुत सर्वोत्कृष्ट कला आहे. पण ज्याला कला संगीताचे ज्ञान नाही, तोच कुणालाही वेडेवाकडे काही बोलतो, नावबोट ठेवतो, जळतो, हसतो, टीका करतो, अयोग्य फालतू टीका करतो. हेच सत्य आहे, हेच खरं आहे. कला ही एक श्रेष्ठ आहे. तसं तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये कला असते. जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती तरी कला असते. एखादा व्यक्ती आपल्या कलेचा उपयोग करतो, पण एखादा व्यक्ती आपल्या कलेचा उपयोग करत नाही. असे बरेचसे लोक आहेत की ते आपल्याजवळ कलाचा उपयोग करत नाहीत. आपल्याजवळ कलाचा उपयोग करत नाहीत. परंतु काही लोक आपल्याजवळ कलाचा उपयोग करतात. कोणाला तोंड म्युझिक असते, कोणाला वेगळ्या प्रकारची कला असते, वेगळ्या प्रकारचं संगीत कला असते. म्हणून प्रत्येक कला ही श्रेष्ठ आहे. आणि कोणतीही कला वाईट नसते, कोणतीही कला खराब नसते. कला ती कलाच असते आणि ती एखाद्यालाच अवगत असते. मग तोंड म्युझिक ही माझी कला आहे. तोंडानं संगीत करणे ही माझी कला आहे, मला अवगत आहे. म्हणून या कलेचा उपयोग मी करत असतो. तसेच माझे जे व्हिडिओ आहेत ते दर्जेदार आहेत, ते उत्तम प्रकारचे आहेत. माझ्या व्हिडिओमधून सर्वांना ज्ञान मिळतं, सर्वांचा फायदा होतो, लोकांचं मनोरंजनही होतं, लोकांना ज्ञानही मिळतं, लोकांचं मन प्रसन्न राहतं, लोकांचं दुःख वगैरे पळून जातं, लोकांचं संकट वगैरे पळून जातं, आपेस वगैरे पळून जातं. म्हणून माझ्या व्हिडिओमधून लोकांना ज्ञानच मिळतं. म्हणून आणि माझ्या व्हिडिओला एक प्रकारचं मी संगीत देत असतो, माझ्या तोंडाची म्युझिक देत असतो. म्हणून तोंडाचे म्युझिक देणे हे काही वाईट नाही आणि हे काही खराब नाही. या तोंडाच्या म्युझिकमुळं लोकांचं मनोरंजन होतं, लोकांचं मन प्रसन्न होतं. परंतु हे ज्याला कळतं त्याला कलेचं महत्त्व आहे, परंतु ज्याला कळत नाही त्याला कलेचं महत्त्व नाही. म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की कोणती कला आहे, कशाची कला आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. कारण तोंड म्युझिक ही एक कला आहे, उत्कृष्ट कला आहे, चांगली कला आहे, दर्जेदार कला आहे, भव्यदिव्य कला आहे. म्हणून तोंड म्युझिक ही चांगली कला आहे. कारण माझा उद्देश लोकांचं मन दुखवणं, लोकांना त्रास देणं हे नाही. तर माझा उद्देश आहे की माझ्यामुळं लोक प्रसन्न राहावेत, आनंदी राहावेत, मजेदार राहावेत, त्यांना ज्ञान भेटावं, त्यांचं मार्गदर्शन व्हावं, गरजूंना, मजबूर लोकांना, दुःखी लोकांना माझा फायदा व्हावा, माझ्या कलेचा फायदा व्हावा, माझ्या संगीताचा फायदा व्हावा. त्यांना ज्ञान तर व्हावेच, त्यांना मार्गदर्शन ते मिळावेच, त्यांना योग्य मार्ग, योग्य दिशा सापडावी आणि ते वाईट गुण सोडून टाकावेत. त्यांचं मन प्रसन्न राहावं, आनंदी राहावं, ते मजेत राहावेत, आनंदात राहावेत, त्यांना यश मिळावं, भरगचं यश मिळावं, ते प्रगती करावेत, विकास करावेत. यासाठीच माझं ही धडपड आहे, तळमळ आहे. म्हणून माझं कार्य हे अविरतपणे मी चालू ठेवणार आहे. आणि म्हणून लोकांचा फायदा व्हावा, विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, विद्यार्थ्यांचं जीवन सुंदर व्हावं, विद्यार्थ्यांना चांगला मार्ग सापडावा, विद्यार्थ्यांना चांगली दिशा सापडावी, विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळावी.
विद्यार्थी सुंदर व्हावेत, त्यांना अभ्यास करण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांना आपलं जीवन काय आहे, कशासाठी जगायचं, का जगायचं हे माहीत व्हावं, म्हणून त्यांना जाणीव व्हावी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, त्यांना पुढचा मार्ग सापडावा, त्यांना पुढची दिशा सापडावी, ते कुठेही भटकू नये, ते वाममार्गाला जाऊ नये, ते आत्महत्या करू नये, ते स्वतःला संपू नये, म्हणून त्यांना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं, त्यांना एक चांगली दिशा मिळावी, त्यांना चांगला एक मार्ग मिळावा, यासाठी माझी धडपड आहे. तसेच लोक चांगले राहावेत, मजेत राहावेत, छान छान राहावेत, आनंदात राहावेत, त्यांनाही प्रोत्साहन मिळावं, प्रेरणा मिळावी, मार्गदर्शन मिळावं, म्हणून भटकलेल्या लोकांना मार्ग मिळावा, मार्गदर्शन मिळावं, त्यांना चांगली दिशा सापडावी, यासाठीच माझी धडपड आहे, तळमळ आहे. आणि म्हणून मी माझे जे व्हिडिओ आहेत, माझ्या कोणताही व्हिडिओ असो, माझ्या कोणत्याही व्हिडिओमधून लोकांना प्रेरणाच मिळणार, प्रोत्साहनच मिळणार आणि ज्ञानच मिळणार, माहितीच मिळणार. माझा असा एकही व्हिडिओ नाही की ज्यातून माहिती मिळणार नाही. माझे सगळे व्हिडिओ माझ्या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ, नागेश होळकर ऑफिशियल, जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर आणि माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल, या तिन्ही व्हिडिओमधून लोकांना चांगलेच मार्गदर्शन मिळेल, चांगले ज्ञान मिळेल, चांगलीच माहिती मिळेल, त्यांचे चांगलेच मनोरंजन होईल, त्यांचं मन प्रसन्न राहील, आनंदी राहील, त्यांचे जीवन सुंदर होईल, सर्वांचंच जीवन सुंदर होईल, असा माझा उद्देश आहे, असा माझा हेतू आहे. माझा उद्देश आहे समाजाचं हित, देशाचं हित, प्रत्येक व्यक्तीचं हित, विद्यार्थ्यांचं हित, सर्वांचं हित, असा माझा उद्देश आहे, हेतू आहे. माझा उद्देश कोणाचं मन दुखावणं नाही. माझा उद्देश समानतावादी आहे. सर्व लोकांचं कल्याण व्हावं, देशातील सर्व लोकांचं कल्याण व्हावं, जगातील सर्व लोकांचं कल्याण व्हावं, म्हणून माझा उद्देश समानतावादी आहे, सर्वांसाठी आहे. म्हणून माझ्या व्हिडिओमधून कोणाचंही मन दुखू नये, म्हणून माझे व्हिडिओ सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत, ज्ञानदायक आहेत, मार्गदर्शक आहेत, दिशादर्शक आहेत. आणि मी जी तोंडाची म्युझिक करतो ती कोणाला आश्चर्य वाटेल, कोणाला अजब वाटेल, कोणाला विचित्र वाटेल, परंतु हे तोंड म्युझिक आहे, ही एक कलाच आहे. म्हणून या कलेचा आदर करा, या तोंड म्युझिक या कलेचा आदर करा, समजून घ्या, जाणून घ्या. ही एक प्रकारची कला आहे, म्हणून या कलेचा आदर करा आणि जाणून घ्या आणि आनंद घ्या आणि नेहमी प्रसन्न राहा. तुम्ही सुखी राहो, आनंदी राहो, मजेत राहो, तुम्हाला हवे ते मिळो, पाहिजे ते मिळो, तुमचं जीवन सुंदर हो, तुमचं जीवन रंगमय हो, तुमचं जीवन भव्यदिव्य हो, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, तुमचं आयुष्य वाढो, तुम्हाला हवे ते मिळो, पाहिजे ते मिळो, तुमचे आरोग्य चांगले राहो, तुम्ही तंदुरुस्त राहो, धडधाकड राहो, सुंदर राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझ्या व्हिडिओमधून तुमचं मनोरंजनच होईल, तुम्हाला ज्ञान भेटेल, तुम्हाला सर्व काही मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.